राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं स्वच्छ भारत दिन साजरा झाला। बुधवारी बी न्यूजनं रंकाळा पदपथ उद्यानातील अस्वच्छतेबद्दल परखड वृत्त प्रसारित केलं होतं। त्यानंतर आज महापालिकेच्या वतीनं रंकाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। त्यातून सुमारे 2 टन कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यात आलं, तर उद्यानातील तणकट काढण्यात आलं। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज रंकाळा परिसरात महास्वच्छता मोहीम राबवण्यात आली। त्यामध्ये वृक्षप्रेमी संस्था, केएमसी कॉलेजचे एनसीसी विद्यार्थी, अवनी संस्था, अर्थ वॉरियर्स, शाहू सेना, बावडा रेस्क्यू फोर्सचे सदस्य आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। तत्पूर्वी प्रबुद्ध भारत हायस्कूल, महाराणा प्रताप हायस्कूल, नागोजीराव पाटणकर विद्यालय आणि गुरुदेव विद्यालयातील सुमारे 200 विद्यार्थी आणि शिक्षकांनी रंकाळा परिसरात प्रभात फेरी काढून स्वच्छतेबाबत जनजागृती केली। आजच्या मोहिमेतून 2 टन कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यात आलं, तसंच पदपथ उद्यानातील वाढलेलं गवत आणि तणकट काढण्यात आलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त किरणकुमार धनवडे, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील, जयवंत पवार, राम काटकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते।